आपण आता थोड्या वेळपूर्वी बघितलं ॲक्यूट अँगलसाठी आपण ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम कसं लिहितो कळतंय. आता ऑब्ट्यूज विशाल कोणसाठी तर काही जणांच्या मनात प्रश्न आहे रुद्रा. तर असा प्रश्न आहे की हे पुसलं का नाही, बरोबर. मग थोडं लक्षात काही तसं काही खास बदल होणार नाही. तर बदल कसा नाही होत तो लक्षात घे. फक्त फिगर चेंज होते. फिगर कशी चेंज झाली, हे आलं तुमचं 90 डिग्री, ओके. आणि याला 90 डिग्री नाही म्हटलेलं आहे इथं. ॲक्च्युली ऑब्ट्यूज अँगल घ्यायचा आहे. ऑब्ट्यूज अँगल कोणता येणार, हा 90 डिग्रीपेक्षा जास्त. पण ट्रायंगलमध्ये हाईटला महत्व आहे नुसतं, म्हणून हे परपेंडिक्युलर ड्रॉ. मेन ट्रायंगल कोणता आला, ए बी सी, आणि इथं काय आलं, मी ती फिगर जी आहे तिथलेच माप जर इथं आपण ट्रान्सफर केले तर काय होईल बघा. मला सांगा ए बी इक्वल टू किती आहे, ए बी इक्वल टू ए बी इक्वल टू सी, ए सी इक्वल टू बी, बी सी इक्वल टू बी सी इक्वल टू ए, आणि सी डी इक्वल टू सी डी इक्वल टू अच्छा थोडं इथं एक हे बी सी आहे, हे बी आहे, हे सी आहे, ओके. तर सी डी इक्वल टू काय येणार एक्स, आणि ह्या दोघांचं माप बी डी इक्वल टू काय येणार ए प्लस एक्स. इथं बी डी जे होतं ते ए मायनस एक्स होतं, आणि इथं जे बी डी आहे ते काय आहे ए प्लस एक्स. हा एक फरक आले लक्षात. जसं मी मागच्या ह्याच्यात ही फिगर ड्रॉ केली, तर इथं जर आपण बघितलं बी डी, तर इथं समाव थोडंसं हे एक्स आणि ए, तर बी डी काय येणार तुमचं, बी डी म्हणजे डी बी, हो हे काय येणार ए प्लस एक्स. देन आफ्टर कंपॅरिझन परत ट्रायंगल ए डी बी आणि ए डी सी. जर तुम्ही मागचा व्हिडिओ बघणार तरच पुढचं कळेल, हे पण मी सांगतो. मग आता काय केलं आपण, ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस. आता ऑब्ट्यूज अँगलसाठी विशाल कोणसाठी इन ट्रायंगल ए बी सी अँगल सी इज ॲन ॲक्यूटच्या जागेवर आता काय आलं, सेगमेंट ए डी परपेंडिक्युलर बी सी. बघा हे नंबर ड्रॉ, या बी सीला जरी असलं तरी तर साईडला एक्सटेंड होतं. मग हेच थोडं लक्ष द्यावे. ब्लूचं थोडंसं बदलून जातं. आता जिथं जिथं ब्ल्यू आहे तिथं मी थोडं जे चेंजेस राहतील ते ब्लॅकने टाकून आहे. ए बी स्क्वेअर इक्वल टू बी सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर, इथं प्लस आहे, इथं प्लस आहे. थोडी मेहनत घरी घ्याल तर जास्त समजेल. इन ट्रायंगल ए डी बी, फर्स्ट ट्रायंगल ए डी बी बघितलं इथं ए बी, हे 90 डिग्री, हे हाईट. तर ए बी स्क्वेअर इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर. हे बघा ए बी स्क्वेअर आहे का तसं, ए बी स्क्वेअर इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर. इथं फिगर ड्रॉ करून दाखवतो. जे आलं तुमचं ए बी, हे हाईट, ओके. ए बी इथून पण परत कन्फर्म करून घेतो बघा तुम्हाला. ए बीची व्हॅल्यू इथं सी आहे, बी डी इथं ए मायनस एक्स आहे, इथं ए प्लस एक्स आहे, आणि ही हाईट ए डी किती आहे पी आहे, आणि त्या व्हॅल्यू कुठली अँगल ए डी 90, ए बीच्या जागेवर सी, ए डीच्या जागेवर पी, आणि बी डीच्या जागेवर इथं ए प्लस येणार. आणि बाकी सर्व जसंच्या तसं राहतंय. इथं फक्त जे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आहे, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आणि जो स्मॉल ट्रायंगल आहे
हा जसंच्या तसं राहणार, याच्यात तर बिलकुल काहीच फरक नाही. म्हणजे AC स्क्वेअर इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. आलं लक्षात? फक्त इतकं आहे की इथं ADC जे आहे हे ऑब्ट्यूजच्या आउटसाईडला आहे. ह्या विशाखपणच्या बाजूला हा छोटा. तर AC स्क्वेअर इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर, B स्क्वेअर इक्वल टू P स्क्वेअर प्लस X स्क्वेअर आणि परत P स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये B स्क्वेअर मायनस X. इथं जसं P स्क्वेअरच्या जागेवर मागे A स्क्वेअर B स्क्वेअर मायनस X स्क्वेअर टाकलं होतं, तसं इथं पण परत P स्क्वेअरच्या जागेवर मी काय लिहिलं B स्क्वेअर मायनस X स्क्वेअर आणि इथं A स्क्वेअर प्लस 2AX प्लस 2AX प्लस X स्क्वेअर. हे मायनस X स्क्वेअर प्लस X स्क्वेअर कॅन्सल. B स्क्वेअर प्लस A स्क्वेअर, हे जे मायनस आहे याच्या जागेवर प्लस आणि हे जे मायनस आहे त्याच्या जागेवर प्लस आणि इथं परत व्हॅल्यू पुट केलं तर प्लस. इतकं सोपं. आणि हे समर वेकेशनमध्ये जेव्हा आपण घेतलं होतं तेव्हा व्हिडिओ नव्हता ना, तेव्हा शिकवलं गेलेलं आणि ह्याच पद्धतीने शिकवलेलं आहे, वेगळं नाही. तर मागचा व्हिडिओ घ्यायचा, ह्या व्हिडिओला कम्पेअर करायचं, परत ॲक्टिव्हला ऑप्टिव्हला कम्पेअर करत एका पानावर लिहायचं. आता तुम्ही जे हे लिहिलेलं आहे मागचं ॲक्टिव्हिटी एका पानावर लिहिलं असेल, त्याच्या समोरच्या पानावर ऑप्टिव्ह लिहा. फिगर कुठल्या गायब होतील, तर थोडंसं चेंज फक्त एवढं आहे की हे ॲक्टिव्ह अँगलच्या फिगर मी पुसतोय बघा, हे पण पुसणार नाही म्हणून. आणि ॲज इट इज सोपं जाईल का? हो की नाही? हो. लिहा.